क्वेश्चन पेपर आधी सिलेबस ओपन करू आपण. लिस्ट टपल डिक्शनरीवर नेहमी क्वेश्चन असतो ॲज युजुअल तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये पण आहे. क्वेश्चन पेपर जे तुम्ही पाठवलेत, त्याच्यात सुद्धा आहे. ठीक आहे. ते पण बघणार आहोत. आणि हे चांगलं आहे सेट आहे. एक्झामनुसार त्यांनी व्यवस्थित स्प्लिट केलेलं आहे. म्हणजे आपलं पहिलं युनिट झाल्यानंतर ओके, चांगलं आहे. म्हणजे त्यांनी प्रॉपरली मेंटेन केलं इयर वाईज आणि टॉपिक वाईज. एक बघण्यापेक्षा ते हे जास्त बेटर राहील, की टॉपिक युनिटनुसार सगळे क्वेश्चन एकाच ठिकाणी तुमचे आहेत. ठीक आहे. ॲज युजुअल सिंपल क्वेश्चन्स आहेत जे बेसिक थिंग्स आहेत. पायथन काय? बेनिफिट्स ऑफ पायथन युजिंग त्याचे फीचर्स वगैरे सांगू शकतात. शॉर्टकट वगैरे तुम्ही काय फीचर्समध्ये देतात. हे बघा. आता पायथनचं लिस्ट झालेलं आहे. NumPy बाकी आहे. त्यामुळे ते NumPy पुढे जाऊन स्टडी होईल तेव्हा सांगता येईल. हे कालच आपण बघितलं. व्हॉट इस डिफरन्स बिटवीन व्हॉट इस अ लिस्ट एंड टपल्स, की डिफरन्स बिटवीन टूल्स. ठीक आहे. हे तुम्ही वेटेज बघायचं त्यात. किती मार्क्सला हे जर फक्त 2 मार्काला विचारलं असेल, फक्त 2-2 डिफरन्स द्या. जसं की स्क्वेअर ब्रॅकेट, राउंड ब्रॅकेट, डायनॅमिक आहे, फिक्स्ड आहे. दॅट्स ऑल. एखादं सिंटॅक्स एक्झाम्पल. सिंटॅक्स द्यायचं. पण हे 4 मार्काला विचारले तर त्याच्यामध्ये 3-4 प्रॉपर्टी तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकता विथ छोटे-छोटे एक्झाम्पल. म्हणजे 4 आउट ऑफ 4 भेटू शकतात. तो गरजेचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यानुसारच तुम्हाला द्यायचं आहे. बिल्ट इन डेटा टाइप्स जे इंट असतात, एसटीआर असतात आणि जे फ्लोट वगैरे आहेत ते. आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल, एक्सटेंड, फ्लोट, एसटीआर टाइप, सिंटॅक्स वगैरे. ठीक आहे. हे बिल्ट इन टाइप आहे. टाइप ऑफ समथिंग चेक करून तुम्ही करू शकता. पहिलाच प्रोग्राम आपण घेतला होता. ए इक्वल टू समथिंग, बी इक्वल टू समथिंग. मग टाइप ऑफ ए, बी चेक केला होता. बेस्ड ऑन देअर टाइप ऑटोमॅटिक कन्व्हर्ट करतो. रेंज डेटा टाइप माहिती आहे कशासाठी वापरतो? फॉर लूपमध्ये नंबरसाठी राइट. तिथे विचारलंय बघा डिस्क्राईब लूप इन द पायथन विथ द सिंटॅक्स. फॉर लूप मस्तपैकी तुम्ही सांगू शकता किंवा व्हाईल लूपचं पण एक्झाम्पल सिंटॅक्स देऊ शकता. असे क्वेश्चन हे इन जनरल असतात. म्हणजे तुम्ही कुठलं एक्झाम्पल इथे देणार आहे तुमच्यावर डिपेंड आहे. एखादं एक्झाम्पल प्रिपेअर करून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला सांगता येईल. हां. आता क्वेश्चन का आपण बघतो माहिती आहे का नेहमी एखादं नवीन भेटून जातं. मला याच्यात एक नवीन गोष्ट शिकलो. जसं की आपलं लिस्ट शिकून झालंय. ठीक आहे. आता याचा आन्सर तुम्ही जर द्यायला गेले, इथे बघा काय आहे? डिफरन्स बिटवीन अपेंड एंड एक्सटेंड इन पायथन लिस्ट. आता आपण पायथन लिस्टमध्ये अपेंड बघितलेलं आहे. पण एक्सटेंड नाही. ठीक आहे. मग असे काही कीवर्ड्स आहेत जे अनएक्सपेक्टेडली येतात, की मग कळत नाही की एक्झॅक्टली त्याचं करायचं काय? थोडंसं आहे डिफरन्स दोघांमधले. ते मी आज सांगून देतो. ओके. तो क्वेशन पण क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ लिस्ट. आता हा एकत्रच विचारलाय. फक्त मग सगळ्या गोष्टी कशाच्या रिलेटेड असेल तुमच्या? लिस्टच्या रिलेटेड असेल. त्याच्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. स्क्वेअर ब्रॅकेट आहे, डायनामिक आहे, ह्या-ह्या मेथड आहे, ॲड, अपडेट, डिलीट करण्यासाठी एखादं एक्झाम्पल घ्यायचं. 4 आउट ऑफ 4. मॅक्स वेटेज ऑफ 4. त्यामुळे त्याच्याच हिशोबाने प्रिपरेशन करायचं. आता हे फंक्शन वगैरे बघणार आहेत. हे सगळे फंक्शन पुढचे फंक्शन्स आहेत. ठीक आहे. आपण ते सगळे हळू पुढे जेव्हा आपण जाऊ, त्यावेळी आपण ते बघू. पहिल्या युनिटपर्यंतच फोकस करायचा आहे. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे आता हा प्रश्न आपण घेतलेला आहे. स्ट्रिंगचा घेतलेला आहे राइट? अँड मॅनिप्युलेशन्स. मॅनिप्युलेशन म्हणजे काय? इंडेक्सने किंवा जे स्लाइसिंग मेथड्स वगैरे आहेत ना, ते तुम्ही हे करायचं. ठीक आहे. स्पेशल ऑपरेटर हे स्पेशल ऑपरेटर आता हा क्वेश्चन एक्झाममध्ये आलं ना, तर मग क्वेश्चन मार्क येतो, की आता नेमकं याचं करायचं. स्पेशल ऑपरेटर म्हणजे अपार्ट फ्रॉम जे, इफ, एल्स, व्हाईल, डुअल, रिझर्व्ह कीवर्डपेक्षा. स्पेशल ऑपरेटरमध्ये काय येतं माहिती आहे का? इन येतो, नॉट इन येतं. ठीक आहे. हे काय आहे तुमचे स्पेशल ऑपरेटर आहे. जसं की पास एक झाला. हा काय स्पेशल ऑपरेटर. असे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. इन तर आपण फॉर लूपमध्ये वापरतो. नॉट इन म्हणजे त्या लिस्टमध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी वापरतो. तर अशा काही गोष्टी आहेत. की फंक्शनचे वगैरे टॉपिक झाल्यानंतर तेव्हा आपण हे बघू. पण आता सगळ्याच गोष्टी येत आहे आपल्याला. फक्त एक एक गोष्ट नवीन इथे वाटली. ती काय? एक्सटेंड. ठीक आहे. बाकी सगळे डुएबल आहे. त्याचे आन्सर पण भेटून जातील तुम्हाला इझी. फक्त आता एक नवीन गोष्ट ही बघायची, की एक्सटेंड काय नेमकं? Pythonमध्ये एक्सटेंड काय असतं? ठीक आहे. छोटासा की डिफरन्स आहे. प्रॅक्टिकली त्याला बघू. जनरली काय होतं, आपण जेव्हा अपेंड करतो, तसं अझ्युम करा, की तुमच्याकडे L इक्वल टू 1, 2 आहे. आणि सपोज L1 म्हणतो मी, याला L2 इक्वल तुमच्याकडे आहे 3, 4. ठीक आहे. तुम्ही जर इथे L1 डॉट अपेंड केलं L2.
ठीक आहे. आउटपुट कसं येईल माहिती आहे का? 1, 2, 3, 4 ठीक आहे. अपेंड केला. पण आपल्याला असं वाटतं की 2 लिस्टला एकत्र आणायचं आहे. म्हणजे आपल्याला फायनल आउटपुट पाहिजे 1, 2, 3, 4. तेव्हा तुम्ही काय करणार? L1 डॉट एक्सटेंड काय? L2 आउटपुट कसं येईल? येस. तो फक्त एक छोटासा डिफरन्स. ते लक्षात आलं. ठीक आहे. कळालं एक्सटेंड कधी वापरायचं? अपेंड केला तर हा ॲज इट इज इथे ॲड होऊन जातो. एक्सटेंड केल्यामुळे ह्या लिस्टमध्ये जेवढा पण डेटा आहे तो प्रॉपर स्प्लिट होऊन तो मॅनेज होतो. ठीक आहे. प्रॅक्टिकली पण एकदा इम्प्लिमेंट करून बघा आणि ते डोक्यात फिट होऊन जाईल की एक्सटेंडचा अर्थ काय? ठीक आहे. ॲज युजुअल आपलं आयडियली आपण ओपन करणार आहे. जे पण फाईल असेल ते क्लोज करू. एक नवीन फाईल आपण ओपन करू इथे. जस्ट ॲज दॅट न्यू कंट्रोल एन सेव्ह करणार. आपल्या फाईलमध्ये डॉक्युमेंटमध्ये जाऊन CMCSPY EXT LST एक्सटेंड करू. LST EX एंटर. सपोज L1 एक छोटंसं लिस्ट आहे आपल्याकडे जसं 1, 2, 1, 2, 3 दिस इज फर्स्ट लिस्ट. सेकंड लिस्ट आहे L2 म्हणतो किंवा आपण त्याला काही पण म्हणू शकतो A नावाचं लिस्ट. ठीक आहे. इथे आहे 3 झालं 4, 5, 6. ॲज युजुअल आपण काय करणार L डॉट प्रिंट काय करू याला A करू आणि प्रिंट काय करणार आपण डायरेक्टली L. एंटी प्रिंट आउटपुट याचं चेक केल्यावर कळेल की याचं आउटपुट काय आहे. लक्षात आलं? प्रिंट पूर्णच्या पूर्ण लिस्ट उचलून त्याच्यात ॲड करून एक्सटेंड काय करेल तुम्हाला हे असं नाही लिहिता जर तुम्ही लिहिलं L डॉट एक्सटेंड EXTEND फक्त एक्सटेंड एस नाही ना एस पण एक्सटेंड नाही एस एच प्रिंट करो इससे ॲज अ L. ओके. हे का झालं माहितीये? आधी आपण हे पण केलेलं आहे. दोन्ही गोष्टी केल्यामुळे. ठीक आहे. मी ह्याला सध्यासाठी मी काय करतो फुकट कन्फ्युजन राहील. दोघांमध्ये डिफरन्स स्ट्रक्चर झालं. एक्सटेंड अँड लिस्ट. ठीक आहे. आलं तर करता आलं पाहिजे. That's all. आता डिक्शनरीवर फोकस करू आपण. लिस्ट, टपल, डिक्शनरी दोघांमध्ये डिफरन्स वगैरे कंपेअर केले होते. डिक्शनरी आपण स्टार्ट केलं आहे एक लेव्हलला. फक्त आपण डिक्शनरीला कुठपर्यंत केलं होतं? डिक्शनरी आपण डिक्लेअर केली आहे आणि काय केलंय त्याला प्रिंट केलं आणि ॲक्सेस केलं. तर डिक्शनरी कसा असतो की व्हॅल्यू बेसवर जसे की डिक्शनरी घेणार आपण ही कर्ली ब्रॅकेटमध्ये पण की व्हॅल्यू पेअरमध्ये जसं की 101 केलं मी कोलन याच्यामध्ये मी ए स्टोअर करतोय कॉमा मी करणार 102 1 2 3 लिहित नाही कारण तो कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली काय होतं. सेम आपल्याला वाटतं इंडेक्स बेस आपण ॲक्सेस करू. त्याच्यामुळे की असे घेतोय मी. कुठलेही की घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही. ए, बी, सी. अजून एक घेऊन टाकतो 104. 3-4 प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. डुप्लिकेट की जो आहे अलाउड नाहीये. डुप्लिकेट की टाकली तर होतं काय? एरर देतो का तो रिप्लेस करतो? रिप्लेस करतो. डुप्लिकेट व्हॅल्यू टाकली तर प्रिंट करून टाकतो. नॉर्मल डिक्शनरी नंतर ॲक्सेस करण्यासाठी काय वापरलं आपण? PRINT प्रिंट केलं होतं. डिक्शनरी ऑफ इथे तुम्ही काय टाकणार डायरेक्टली की टाकणार आहे. ठीक आहे. इंडेक्स बेस वर्क नाही होता, की बेस वर्क होतं. ठीक आहे. इथं स्लाइसिंग मेथड नाहीये. तुम्हाला की बेस व्हॅल्यू तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करावं लागतं. तो एक पार्ट आहे. कुठलाही की टाका आणि तो कसाही असेल इट इज नॉट कंपल्सरी की हा सिक्वेन्सच असला पाहिजे. तुम्हाला वाटतं की हा मी 111 ठेवू, काही प्रॉब्लेम तुम्ही ठेवू शकता. तर मी सिक्वेन्सली लिहितो म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तो सिक्वेन्सच पाहिजे. की काही असू दे, एकाचा 1000 एकाचा 5000 बट एक डिसेंट मॅनर पाहिजे की जसं की मेंटेन केलं तसंच व्हॅल्यू पाहिजे. बेटर वे होतो. जास्त कन्फ्युजन होत नाही. सो मी याला 102च ठेवतो. आता हा 101 जो आहे 111 हा की नाहीये. डायरेक्टली सांगेल की असा की नाही. म्हणून एरर पण काय येतो आपल्याकडे? की एरर. ठीक आहे. व्हॅल्यू जी पाहिजे ती 102 भेटेल. चलो. इथपर्यंत ठीक आहे. डिक्शनरी डिफाईन केलं. पूर्ण डिक्शनरी प्रिंट करता येते. पर्टिक्युलर कीच्या बेसवर व्हॅल्यू ॲक्सेस करता येते.
सेकंड काय असतं ॲज युजुअल आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहे आणि काही गोष्टी रिमूव्ह करायच्या आहेत. मग याच्यात ॲड करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत, तो आपण कसं करू डायरेक्टली ॲड करता येतं. टी इज इक्वल टू पेंड फंक्शन आहे का इथं ॲड फंक्शन काहीतरी असेल, सजेशन येत नाहीये. ठीक आहे. आपण डायरेक्टली ॲड करू. डी ऑफ मी इथे एक की देतो. सपोज 105 इक्वल टू एक व्हॅल्यू घेतो. 105 ई ठीक आहे. म्हणजे डी ऑफ डिक्शनरी 105 बनवा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय ठेवा? ई नावाची व्हॅल्यू. आपण इथे काय करू आता डायरेक्टली डी स्पेशल फंक्शन नाही आहे. आपल्याला डायरेक्ट मेन्शन करावं लागतं, की डी डिक्शनरीचं नाव, त्याच्यानंतर की, त्याच्यानंतर व्हॅल्यू. आधी 104 पर्यंत होतं, 105. आता जर तुम्ही चुकून इथे जर 104 लिहिलं, तर काय होईल? टीच्या ठिकाणी तो ई चालला जाईल. ठीक आहे? मग याचे 2 फायदे आहेत. एक फायदा आहे, जर नवीन की असेल 105 हां, 105 ने काय होऊन जाईल इथे? ॲड डेटा इंटू डिक्शनरी. ओके. पण जर ऑलरेडी की जर एक्झिस्ट असेल, तर तो काय करेल तुमचं? रिप्लेस करेल. अपडेट करेल इन जनरल. रिप्लेसचा अर्थ काय? अपडेट करेल. इफ द की इज ऑलरेडी एक्झिस्ट. असा एक काहीतरी प्रश्न पण बघितला होता मी तुमच्या ह्याच्यामध्येच प्रॅक्टिकल स्लिपमध्ये. डिक्शनरी ऑलरेडी की एक्झिस्ट असेल तर रिप्लेस करा. म्हणजे ऑब्व्हियसली तो रिप्लेसच करेल याच्यामध्ये. ठीक आहे. याने ॲड पण करता येतं आणि अपडेट पण करता येतं. दोन्ही वे ऑप्शन आहेत. आता राहिला प्रश्न की डिलीट कसं करायचं? तर डिलीट करण्यासाठी जो वे आहे, 2 वे आहेत. एक आहे पॉप. हा पॉप वेगळा आहे नॉर्मल लिस्टपेक्षा. जनरली पॉपचा अर्थ आपण काय कन्सिडर करतो? लास्ट पासून लिमिट. आणि इथे पॉपमध्ये तुम्हाला की द्यावं लागतं, की कुठला डेटा डिलीट करायचा. फॉर एक्झाम्पल राईट करतो 104 मला डिलीट करायचं. ठीक आहे. डिलीट डेटा बेस्ड ऑन व्हॉट? आता याला आपण परत प्रिंट केलं, PRINT प्रिंट डी जो 104 आहे तो चाललाच आहे. ठीक आहे. डिलीट. दुसरा एक आहे याच्यामध्ये पॉप सारखाच आहे, पण त्याला पॉप नाही म्हणते, याला डी डॉट POPITEM पॉप आयटम. याच्यात काही स्पेसिफाय करायची गरज नाही. पॉप आयटम काय करतो बाय डिफॉल्ट? डिलीट डेटा. DELETE डिलीट डेटा फ्रॉम लास्ट. ठीक आहे. परत प्रिंट करा एखादं डिक्शनरी डिलीट डेटा फ्रॉम 105. परत एकदा पॉप आयटम करतो मी. इथे एक एक डेटा डिलीट करते. ठीक आहे. त्याच्यात एवढंच ऑप्शन. एक तर डेटा तुम्ही ऍड करू शकता किंवा ते ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर त्याला रिप्लेस करतो. डिलीट करू शकता बेस्ड ऑन की आणि नाहीतर डायरेक्टली काय करू शकता तुम्ही लास्ट पासून डिलीट करू शकता. ठीक आहे. मग यांचं कॉम्बिनेशन म्हणून काही प्रोग्राम्स विचारले जातील क्वेश्चनमध्ये, एक्झाममध्ये ते आपल्याला बघायचं. सही आहे. तर आतापर्यंत जेवढे टॉपिक झाले त्याच्यावर काही प्रॅक्टिकल क्वेश्चन पण विचारले का ते बघू. फंक्शन आपल्याला सेपरेटली स्टडी करायचंय. त्याच्यामुळे कारण आता एकच पॉइंट बाकी राहतो फर्स्ट युनिटमध्ये. तो फर्स्ट युनिट फंक्शन आपण उद्या घेणार आहे. थोडा वेळ लागतो त्याला कारण ते व्यवस्थित सांगावं लागेल सगळं. फंक्शन बेसच सगळ्या गोष्टी. डिक्शनरीपर्यंत आपण आलेलो आहे. फंक्शनचं आपण बघू उद्या. त्याच्यामध्ये सगळं ग्लोबल, लोकल, टाइप्स ऑफ फंक्शन, एनोनिमस फंक्शन सगळं आहे. थोडं लेंदी आहे पण ते ठीक आहे. आता इथपर्यंत याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल स्लिप पण ते आहेत का ते बघू. आणि 1-2 प्रॅक्टिकल स्लिप मला वाटतं प्रश्न. ओके, तुम्हाला एवढं असतं जावा पण नाही. कोर जावा. तुम्ही काय सिलेक्ट करता? जावा आणि पायथन. नाही, नाही तुम्हाला ऑर आहे ना इथे. म्हणजे तुम्ही MongoDBचं नाही करत ना? तरी स्लिपमध्ये देऊन ठेवलेलं आहे. जे करायचं असेल तर पण तुम्ही घेतलंच नाही ऑप्शन त्याच्यामुळे समजलंच नाही.
ठीक आहे. पण युनिव्हर्सिटी असेच सेट करते. बरोबर. फाईन. असू द्या. हे बघा आता पहिला प्रश्न हा विचारलेला आहे त्याने. ठीक आहे. इंटरेस्टिंग असतात. थोडंसं ट्रिकी वाटतं ते, पण आपल्याला ना ते खूप अवघड वाटायला लागतं, की याचं सोल्युशन कसं निघेल. आता तुम्ही पण सांगा, कारण सगळं मी पटापट टाइप केलं, की तुम्हाला वाटेल, की एवढंच होतं. पण आता तुम्ही डोकं लावा आणि तुम्हाला ॲट द एंड तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. इथे नाही लक्ष द्यायचं. तुम्हाला वाटतं 15 मार्काला आहे आणि माझा 4 लाईनचा प्रोग्राम झाला, आता काय करू? काही नाही. तुम्ही 2 लाईनमध्ये लिहा, तुम्हाला 15 आउट ऑफ 15. एक्सटर्नल एक्झामिनर येईल. हां, सांग कुठलं फंक्शन वापरलं, त्याचा यूज काय, कशासाठी वापरतात, कसं लॉजिक लावलं, भेटलं तर मी एक्सप्लेन केलं, सांगितलं आउट ऑफ. ठीक आहे. हे काहीच बघायचं नाही. तुम्हाला असं नाही की 15 लाईन आहे म्हणजे माझा 25 लाईनचा प्रोग्राम झाला. काहीच संबंध नाही. 4 लाईनीतला प्रोग्राम संपला विषय. ठीक आहे. प्रोग्रामला आधी नीट वाचायचं. आपण काय करतो डायरेक्टली म्हणतो, "यार हे रिमूव्ह डुप्लिकेट म्हणजे आपल्याला लय अवघड वाटतंय कसं करायचं?" सिंपलचं डोकं लावायचं. आधी जे येतं आपल्याला, काय-काय येतं ते बघायचं. प्रोग्राम लिहायचं एक्सेप्ट एन एन नंबर इन अ लिस्ट. आपण एक एजचं तर केलं. काल पण ते करत होतो प्रोग्राम. आता सेम प्रोग्राम आहे. फक्त इथे सीन काय रिमूव्ह डुप्लिकेट फ्रॉम अ लिस्ट. त्याचे 2 सोल्युशन. एक सोल्युशन असं आहे, तुम्हाला मी काल एक टाइप सांगितला होता, जो की तुमचा पार्ट ऑफ सिलेबस नाहीये. तो काय सेट. सेट काय करतो? त्याची प्रॉपर्टी काय सांगितली? डुप्लिकेट व्हॅल्यू घेत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक अशी एक लिस्ट जनरेट करू शकतात आणि त्याला डायरेक्टली सेटमध्ये पास करू शकता. ऑब्व्हियसली तो डुप्लिकेट घेणारच नाही, तो काढून टाकेल. असे तुमचं काम झालं. ठीक आहे. आधी हे सोल्युशन बघू. दुसरं सोल्युशन असेल, की एक्झामिनर बोलला, की डोंट यूज बिल्ट इन एनीथिंग. ॲक्चुअली बिल्ट इन नाहीये, त्याची प्रॉपर्टीज ती आहे. ती आपण वापरतोय सिंपल. दुसरं प्रॉपर्टी जर विथआऊट युजिंग सेट करायचं असेल, तर मग काय करावं लागेल? ते पण आपण बघू. ते जनरेट करावं लागेल. अजून असं काय प्रॉपर सोल्युशन माहीत नाही. पण रन करता ते येऊन जाईल. ठीक आहे. असं मी काय फिक्स प्रोग्राम लिहून नाही ठेवलेले. ते मी जेवढं लॉजिक लावता येईल रन टाईम ते लावू आपण. ठीक आहे. जास्तीत जास्त एरर येतील, पण ते सॉल्व्ह करत गेलं. आणि एंड टार्गेट आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला करायचं काय हे जेपर्यंत समजत नाही ना, प्रोग्राम लिहायचाच नाही. प्रोग्रामचा अर्थ काय आहे? तुमच्याकडे ना एक एम्प्टी लिस्ट बनवून घ्यायची तुम्हाला सगळ्यात अगोदर. युजरला विचारायचे भाऊ किती नंबर टाकणार तू लिस्टमध्ये. ठीक आहे. जे पण असेल 3, 4 वगैरे. तुम्हाला एक नंबर टाकून घ्यायचा. पण लिस्ट बनवताना लक्षात घ्या काहीतरी डुप्लिकेट व्हॅल्यू घ्या. ठीक आहे. नाही तुम्ही लिस्टच विथआऊट डुप्लिकेट घेतली आणि म्हणे मॅम आउटपुट आलं, मग ते वेगळा प्रश्न होऊन जातो. ठीक आहे. एक्सेप्ट एन नंबर इन अ लिस्ट. जे पण नंबर आहे आता ही जी लिस्ट आहे, आपलं फायनल आउटपुट काय पाहिजे? लिस्टमध्ये 1 आणि 2 आले पाहिजे. आणि जे दोनदा-दोनदा आले ते काढायचे. ठीक आहे. हाय, सगळ्यात अगोदर आपण काय करणार? एक युजरकडून नंबर घेणार, एक एम्प्टी लिस्ट बनवणार, त्याला रेंजमध्ये घ्यावं लागेल, तेवढं पाहिजे. पहिलं टार्गेट तुमचं हे पाहिजे, की लिस्ट जनरेट करून घ्या विथ डुप्लिकेट व्हॅल्यू. नंतर त्याला कसं रिमूव्ह करायचं तो आपण बघू. ठीक आहे. सो लेट्स गो टू द कन्सोल. 5 मिनिटाचा पण प्रोग्राम नाहीये, पण आपण त्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे. पहिलं तर होऊन जाईल. दुसरं सोल्युशन कसं काढावं लागेल ते बघावं लागेल. ट्रिकी आहे. सगळ्यांचा आउटपुटचा जो प्रोग्राम आहे, एंड टार्गेट सेम पाहिजे आणि पण लॉजिक सगळ्यांचं वेगळं असू शकतं. फिक्सच असं नाही. Google काय वेगळं देईल, तुम्ही काय वेगळं लावू शकता. पण तुमचं स्वतःचं लॉजिक माहिती पाहिजे. तुम्ही प्रोग्रामिंग शिकताय तुम्हाला ते करता आलं पाहिजे. सो प्रॅक्टिकल पण सांगतो. सगळ्यात अगोदर आपल्याला एक एम्प्टी लिस्ट पाहिजे. एम्प्टी लिस्ट भरून टाकू. त्याच्यानंतर या लिस्टमध्ये किती नंबर ठेवायचा आहे ते तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. तुम्ही जर डायरेक्टली हार्ड कोडेड लिस्ट घेतलं तर तुम्हाला 5-6च मार्क भेटतील. तुम्ही जर डायनामिक करून घेतलं तर ते ऑब्व्हियसली मार्क्स तुमचे वाढतील. डायनामिक करायचं आपल्याला माहिती आहे सिंपल एक इंट ऑफ इनपुट घेणार आपण. ठीक आहे. इथे काय करणार आपण? एंटर नंबर. NUM एंटर नंबर काय सांगायचं? एंटर काउंट और एंटर हाऊ मेनी नंबर्स त्याचे पण. ते मेसेज ठीक आहे. NUMBER. किती नंबर एंटर करायचे? एन नंबरमध्ये आला. आता तेवढ्या वेळेस आपल्याला तो लूप फिरवायचा. त्यामुळे फॉर आय करणार आपण, इन करणार, इन रेंज, एन पास करू. एवढ्या वेळ तो लूप फिरणार आहे.
आपल्याकडे एक फंक्शन पाहिजे, पण फंक्शनच्या आधी ते नंबर तर घेतलं पाहिजे. ठीक आहे. मग तो नंबर आपण घेऊन टाकू सपोज ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. कसं करणार आपण इंट ऑफ इनपुट एंटर नंबर ENTR एंटर अ नंबर. सही आहे. आता ह्या लिस्टमध्ये ऍड करण्यासाठी कुठलं फंक्शन आपल्याकडे अपेंड मग एल डॉट काय करणार आपण APPEND अपेंड. अपेंड काय करू इथे ए करा आय नाही ए. आय तर फक्त तो तेवढ्या वेळेस रिपीट होईल. रिपीट करायचं का तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची ऍड करायची व्हॅल्यू घ्यायची ऍड करायची. ठीक आहे. आणि इथे फायनली आपण काय प्रिंट करून टाकू एल. ते पहिलं टार्गेट आहे. ठीक आहे. किती नंबर पाहिजे सपोज मला 5 नंबर पाहिजे सपोज 4 2 4 2 1. ठीक आहे. रिपीटेड पण व्हॅल्यू. बट फायनल आउटपुट आपल्याला काय आलं पाहिजे? ते पण आहे 4 to 1. ते डबल आहे ते नाही आलं पाहिजे. आता डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी देअर आर 2 ऑप्शन्स. हां, तुम्ही इथे मेसेज देऊ शकता की ओरिजिनल लिस्ट PRINT प्रिंट ओरिजिनल लिस्ट विथ डुप्लिकेट. डुप्लिकेट असतं का डुप्लिकेट असतं? बी असतो का पी असतं? डुप्लिकेट असतं. इंग्लिशचे वर्डच खतरनाक. ओके. ओरिजिनल लिस्ट विथ डुप्लिकेट विथआउट डुप्लिकेट. आणि जे सीन असतात विथआउट डुप्लिकेट करायचं असेल तुम्ही ते काय करता माहिती आहे का? सेट ऑफ. ठीक आहे. झालंच नाही. काय का बरं नाही चालत? ठीक आहे. तुम्हाला आउटपुट काय क्वेश्चन काय आहे तुमचा? रिमूव्ह डुप्लिकेट करा. झालं ना रिमूव्ह डुप्लिकेट. ठीक आहे. आणि हे ऍक्च्युअल सोल्युशन आहे ते. त्याच्यात काही नाही. सेटची प्रॉपर्टी काय आहे? मॅम सेट जो आहे तो तुमचं काय डुप्लिकेट अलाउ करत नाही. त्यासाठी तुम्ही त्या गोष्टी लिहू शकता. ठीक आहे. पण आता खूपच झालं की नाही तुम्ही हे असं नाही वापरायला पाहिजे. एका लाईनीत तुमचं आउटपुट आलं काही पण होऊ शकतं. पण आता नेक्स्ट लॉजिक लावायचं काय? हा एक ऑप्शन आहे. सध्यासाठी आपण याला पेंडिंग ठेवू. ठीक आहे. सेकंड ऑप्शन काय मग? इफ लावून करणार काय? ठीक आहे. आता सध्या आपल्याकडे एक ओरिजिनल लिस्ट जनरेट होते. जी पण लिस्ट असेल सपोज L1 इक्वल टू जे 1, 1, 2, 3 आणि 1 असं. आपल्याला फाउंडर आउटपुट पाहिजे 1, 2 आणि 3 हा टार्गेट आहे. ठीक आहे. कसं डोकं लावता येईल? म्हणजे काय करावं लागेल जेणेकरून ना असं कळेल, की नाही भाऊ हे ऑलरेडी लिस्टमध्ये आहे, हे नाही केलं पाहिजे. आता सिंपलचा प्रश्न आहे, की हा जो लिस्ट आहे त्याला परत आपण फॉर लूप लावणार. ठीक आहे. ते पण फॉर आय इन डायरेक्ट कसं लावणार एल मध्ये. मग ह्या आय मध्ये आपले एक व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट होईल. 1, 1, 1, 1, 1 ते पण. मग आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून एकदा की आता एक एम्प्टी लिस्ट करू आपण. अ, कुठलं आहे ते? डी नावाचं एक लिस्ट आहे. सुरुवातीला ते डुप्लिकेट रिमूव्ह करण्याचं. पहिलं केलं आपण डी डॉट अपेंड नावाचं फंक्शन लिहिलं. आय. राइट? आय मध्ये 1 भेटेल, इथे 1 येईल. पण जर सेकंड लूपमध्ये जाताना आपल्याला असं काहीतरी चेक करावं लागेल, की हा 1 जो आहे तो ऑलरेडी डीमध्ये आहे का? ठीक आहे. तो जर नसला तर काय करेल हा परत आपण डाय करेल, परत आउटपुट काय येईल? सगळं जे लॉजिक लावायचे ते इथे लावायचे. याच्यासाठी असं काय करावं लागेल? जेणेकरून आपल्याला कळेल, की अपेंड करण्याच्या अगोदर एक अशी एक कंडिशन पाहिजे आपल्याला, जो की कंडिशन चेक करेल, की ह्या लिस्टमध्ये ऑलरेडी ती व्हॅल्यू आहे का? ठीक आहे. ते जर शोधलं आपण, आपलं प्रोग्राम सॉल्व्ह. ठीक आहे. लॉजिक लक्षात येतं. सिंपल ओरिजिनल लिस्टला परत फॉर लूप लावायचं, परत व्हॅल्यू आपण ॲक्सेस करू शकतो आणि त्या लिस्टमध्ये ॲड पण करू शकतो. फक्त ॲड करण्याच्या अगोदर म्हणजे आधी जे येते ना ते पण करून ठेवू. नेहमी असंच करायचं. ठीक आहे. म्हणजे आपला प्रोग्राम एक लेव्हलपर्यंत जनरेट होतो. आपण एक ओरिजिनल लिस्ट जनरेट करतोय. तर ये इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर आपण रिमूव्ह डुप्लिकेट नावाची एक लिस्ट घेऊन टाकू. सध्या एम्प्टी आहे.
पण परत फॉर लूप लावायचं इन कशामध्ये जी लिस्ट जनरेट केली ती ठीक आहे आणि त्या लिस्ट जनरेट केलेले डेटा आपल्याला कशात ऍड करायचं रिमूव्ह डुप्लिकेट मध्ये अपेंड ऑफ व्हॉट आता सध्या काय आहे, दोन्ही लिस्ट आपल्याला सेम भेट राईट इथून कट करून इथे आणि मी इथे काय करतो सपोज प्रिंट काय करू आरडी छोटासा डेटा घेतो मी 3 नंबर्स 2, 2, 4. 2, 2, 4, 2, 2, 4. ठीक आहे. आता फक्त एक अशी कंडिशन लावायची, जो की चेक करेल, की तो ऑलरेडी लिस्टमध्ये आलाय का परत कशाला येईल. ठीक आहे. मग ते इथे चेक करावं लागणार तुम्हाला. ही कंडिशन काय? एक लाईनवर सगळा प्रोग्राम लिखलेला आहे. कसं करणार? म्हणजे काय वाटतं की तुम्हाला? काय करावं लागेल जेणेकरून असं कळेल की ना हा ना ऑलरेडी ॲडेड आहे. ठीक हे बघा आता हे सोल्युशन थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण शोधा. पहिली गोष्ट असं आहे, आपल्याला सगळे व्हॅल्यू भेटतं आयमध्ये. ठीक आहे. म्हणजे आयमध्ये एखादी गोष्ट 10 वेळा जरी आली असेल, तर 10 वेळा भेटणार. याचे खूप सारे वे निघू शकतात. ते डिपेंडिंग ऑन तुमचं थिंकिंग तुम्हाला कसं वाटतं. माझं वेगळं थिंकिंग असू शकतं, तुमचं वेगळं असू शकतं. आपल्याला फक्त हे करायचं इथे ॲड करण्याच्या अगोदर ह्या आयला कंपेअर करून चेक करायचंय ह्या लिस्टमध्ये, की तू हा या लिस्टमध्ये ॲड आहे. ठीक आहे. आलेला असेल एकदा तरी, परत नाही आला पाहिजे. एवढंच लॉजिक आहे. तो क्या करोगे उसके लिए? आधीच येईल. आधीच चेक करावं लागेल. ऑलरेडी असेल तर तो मध्ये येणारच नाही. ठीक आहे. नवीन असेल तरच तो येईल. ठीक आहे. मग यासाठी एक छोटंसं लॉजिक आहे. लक्षात येत असेल किंवा तुमचं वेगळं काही तुमचं असेल तेही सांगू शकतो. आपण काय करायचं माहिती आहे का? आय जो आहे, आय नेहमी आपण काय वापरतोय? इन. इनचा अर्थ काय? त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामधून चेक कर. आपण आता इथे काय चेक करू? इफ आय नॉट इन. याचा अर्थ काय? जर ती व्हॅल्यू त्या ग्रुपमध्ये नसेल तर काय कर? ॲड कर. असेल तर इनचा अर्थ सगळंच कर. नॉट इन म्हणजे आहे की नाही एवढंच. रन कर. लक्षात येईल काय करतोय तो लॉजिक. छोटंसं फक्त सोल्युशन माहिती पाहिजे. टाईमावरती सुचत नाही आपल्याला. 5 डेटा ॲड केला. 2 एंटर, 4 एंटर, 2 एंटर, 1 एंटर, 3. ठीक आहे? 2 रिपीट झालेला आहे. रिमूव्ह झालं. म्हणजे ह्या फंक्शननी केलं काय? त्याचा अर्थ काय लक्षात घ्या. आउटपुट तर आलं आपलं काय जे पाहिजे ते. आणि कसं झालं ते माहिती पाहिजे. म्हणजे ते इथे आलं आयची व्हॅल्यू सध्या काय आपल्याकडे आता ओरिजिनल लिस्ट काय आपल्याकडे 2, 4, 2, 1, 3. आपण इथे एम्प्टी आहे सध्या. आय, आयची पहिली व्हॅल्यू आली 2. मग तो चेक करेल 2 लिस्टमध्ये आहे की नाही. आता सध्या नाही आहे. 2 ॲड झाला. ठीक आहे. पुढचं इटरेशन अपेंड केलं 2 ॲड झालं. थर्ड आयची व्हॅल्यू काय आहे? 4. 4 लिस्टमध्ये आहे का? नाहीये. 4 ॲड करा. परत आला 2. 2 नॉट इन आर-डी. नॉट इन काय ऑलरेडी आहे. 2 इज इन आय-डी. तर नॉट इन असेल, तर नसेल तर ॲड करा. ऑलरेडी असेल तर सोडून द्या. तर इथे येणारच नाही. स्किप करायचं. पुढे जायचं. ठीक आहे. हे अशा वेळी हा वर्क होतो. जसं इन कीवर्ड आहे, त्याच वेळेने नॉट इन सुद्धा कीवर्ड आहे. तो त्यावेळेने वर्कआउट करतो. परत एकदा चेक करू याला आपण. रन करो इसको. आता वाटतो 15 मार्काचा प्रोग्राम. बट सेट पण काम होऊन जातं. ॲड केलं डेटा 4, 2, 2, 2, 1. ठीक आहे. होतंय रिमूव्ह डुप्लिकेट्स. सही आहे. ठीक आहे. हे एक प्रॅक्टिकल प्रॉपर सोल्युशन आहे नॉट इनचा. आयदर एल्स तुम्ही टाईमावर हे जरी केलं तरी आउटपुट येतं. इव्हन तुम्ही यू नो
तुमचा लवकर रन झाला का तुम्ही अजून मॅडमला इम्प्रेस करू शकता. मॅम याला ऑप्टिमाइज करून दाखवू का? म्हणून कसं सेट ऑप्टिमायझेशनला व्हॅल्यू आहे. कमी लाईनमध्ये आउटपुट येते तुम्हाला त्याची किंमत करा. ठीक आहे. हे लक्षात आलं? सोल्युशन निघालं? फाईन. सिंपल सोल्युशन आहे. इथपर्यंत तुम्हाला ऑलरेडी माहीत होतं. सेटने पण काम होतच आहे. पण सेट तुमचा पार्ट ऑफ सिलेबस नाहीये. त्याच्यामुळे क्वेशन मार्क होऊ शकतो. पण त्याने होतं. ठीक आहे. आणि हे नॉट इन. जसं इन मध्ये चेक करतो नॉट इन आहे की नाही हे पण चेक सही आहे. एक प्रॅक्टिकलचं सोल्युशन तुमचं झालं म्हणजे तुमचे 25 स्लिपपैकी एक लोड तर तुमचं ऑलरेडी कमी झालं. जे सेकंड प्रोग्राम विचारलेले ना नेहमी तुमच्या प्रॅक्टिकल स्लिपमध्ये, तो ना एकतर जी-यू-आय रिलेटेड आहे. ठीक आहे. 90% ठीक आहे. टी-के इंटरचा तुमचा चॅप्टर आहे. जी-यू-आय रिलेटेड किंवा क्लास एंड ऑब्जेक्ट रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यामुळे ते पुढेच तुम्हाला सॉल्व्ह करता येईल आता नाही. पण वेटेज पण त्याचं जास्त आहे 25. ठीक आहे. एक अजून एक क्वेशन घेऊन टाकू आपण. तो ऑलरेडी तुम्हाला येतो. त्याच्यामुळे मी तो घेणार नाही. मला ते माहिती आहे. सेकंड प्रोग्राम्स आपण केलेला पण आहे तो आणि तुम्हाला माहिती पण आहे. काय प्रोग्राम आहे नीट वाचा आधी. राइट अ फंक्शन्स. फंक्शन सांगितलेले पण विथआऊट युजिंग फंक्शन तुम्हाला माहिती आहे. काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेट नंबर ऑफ अप्पर केस लेटर अँड लोअर केस लेटर. आपण अप्पर केस पण चेक केलंय, लोअर केस पण चेक केलंय आणि डिजिट पण चेक केलं. ठीक आहे. आपण यांच्या पुढे गेले. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे. सांगा. मला फक्त फंक्शनचे नाव सांगा. अप्पर चेक करण्यासाठी काय चेक करावं लागेल? हं? इज अप्पर नावाचं फंक्शन. ठीक आहे. इज अप्पर ऑफ आय करून टाक आणि त्याचा एक काउंट वाढवत जा. सी इज इक्वल टू सी प्लस वन काउंट काउंट पॉइंट. लोअर असेल तर एक लोअरचा काउंट वाढवा. हेच केलं होतं ना आपण? ठीक आहे. अप्पर केस आणि लोअर केस. तेच आहे. नंबर ऑफ अप्पर केस किती आहे? नंबर ऑफ लोअर केस किती आहे? चला एक छोटंसं करून बघू. 2 मिनिटाचं काम आहे. काही नाही त्याच्यात वेळ लागणार नाही. अ, एक-दोन प्रोग्राम तरी आज होऊन जातील. राइट अ पायथॉन प्रोग्राम टू दिस. हे आपलं क्वेश्चन मार्क आहे. इथे चाललं जाऊ. प्रॅक्टिकल कंट्रोल लाईन इथे पेस्ट करतो. मल्टी लाईन कमेंट टाकून द्या. ठीक आहे. सेमच आपल्याला लिहायचं. सो प्रॅक्टिकल टू ते. आता फंक्शन नाही लिहिते. फंक्शनचा टॉपिक झाल्यावर आपण त्याला फंक्शनमध्ये कन्व्हर्ट पण करू. पण सध्या आपण काय करूया, आपल्याकडे अझ्युम करू की वी हॅव अ फिक्स दिस. ठीक आहे. जे आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे, त्याचं काय आहे? हे नाव. सही आहे. सपोज एस इज इक्वल टू मी स्ट्रिंग ठेवून टाकू. इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला आउटपुट काय आलं पाहिजे? नंबर ऑफ अपर केस, नंबर ऑफ लोअर केस. ठीक आहे. आपण काय करणार? फॉर करणार, आय करणार, इन करणार कशामध्ये? डायरेक्टली एस. 2 काउंट घेऊन टाकू. एक अप्परचं काउंट इनिशियली 0 करून टाकू आणि एक लोअरचं काउंट सुद्धा इनिशियली 0 करू. एसमध्ये रोटेट केल्यामुळे जेवढे व्हॅल्यू भेटतील आयमध्ये एक काउंट वाढत जाईल. आपण काय करणार इथे इफ आय डॉट काय इज यू डबल पी आर आहे का सिंगल पी आर आहे ते चेक करावं लागेल. डबल पीचे जर अप्पर असेल तर यू इक्वल टू यू प्लस 1. सिमिलर मॅनर करायलंय का? पुढं शॉर्ट हँड असाइनमेंट नाही चालत आहे याच्यात. ऍक्च्युली बघायला गेलं ना तर असं केलं तरी झालं पाहिजे होतं. यू प्लस प्लस याचा अर्थ एक हा सेम आहे. यू प्लस प्लस किंवा यू इक्वल काय ते प्लस वन तुम्ही जे पण कराल तर सेमच अर्थ होतो. ठीक आहे. पण ते चालत नाही याच्यामध्ये. पण ट्राय केलं होतं मागच्या वेळेस. तसं झालं तर आपलं काम तर सिंपल आहे. काउंट वाढवायचं आहे. तो कशा वेळेने वाढवा? प्लस प्लस करा, एक प्लस इक्वल करा किंवा जे पण करा. आउटपुट आलं. लोवर असेल तर एल इक्वल टू एल प्लस 1. तुम्ही काय कराल इथे इज लोवर LOWER. ठीक आहे. नंतर फायनल आउटपुट आपण प्रिंट करू PRINT प्रिंट नंबर ऑफ तसं पाहिजे त्यांना तसंच प्रिंट करू. काय स्ट्रिंग पण त्यांचेच आउटपुट पण त्यांचेच फक्त सीन असं काउंट जे आहे आपण काढू. परकीस सिमिलर मॅनर कॉपी करा, एंटर प्रिंट करो.
नंबर ऑफ लोअर केस. नंबर ऑफ लोअर. ठीक आहे. इथे करणार आपण तुम्ही हॅलो. ठीक आहे. रन करायचं. टू स्पेस. आता हे असं एरर आलं तर ते नवीन जे असेल Pythonमध्ये त्यांनी प्रोग्राम एक पाठ करून ठेवला असेल किंवा लक्षात ठेवला असेल, तो एरर सॉल्व्ह करणारच नाही. ठीक आहे. आणि त्याला उमजणारच नाही, की नेमकं एरर कुठे आहे. तो स्पेलिंग चेक करेल किंवा काय चेक करेल. नेमका एरर काय हा स्पेसचा एरर आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकल नॉलेज इज इम्पॉर्टंट. नेहमी पाहिजे. एकदम सेम आउटपुट आहे. ठीक आहे. अप्पर केस 3 अँड दिस. डायरेक्टली प्रिंटफमध्ये नका लिहू पण ते मॅम येऊन स्ट्रिंग चेक करतील. सपोज आता मी इथे जाऊन एखादं परत अप्पर केस लेटर लिहिलं. काउंट 4 झालं पाहिजे. ठीक आहे. मग असे चेक करतात एक्सटर्नल एक्झाम. त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क्स नाही देत. सही आहे? जमतंय आपण जे शिकलोय ते इम्प्लिमेंट करता येतं तेव्हाच त्याचा फायदा आहे. नाहीतर फक्त शिकलोय, ते शिकायला तर पुस्तकमध्ये पण वाचायला भेटतं. पण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. हे छोटे-छोटे लॉजिकल प्रोग्राम्स आहेत. आता आपण एक लिस्टच्या रिलेटेड घेतलं, हे घेतलं. उद्या आपण फंक्शन पीक स्टडी करू आणि त्या फंक्शनच्या बेसवर जेवढे प्रश्न असतील, म्हणजे फर्स्ट युनिटचे, ठीक आहे. थोडा वेळ लागेल थोडा उद्या, पण प्रॉपरली आपण करू. फंक्शन्स व्हेरी इम्पोर्टंट. फंक्शन समजले तर तुम्हाला मॉड्यूल समजतील. मॉड्यूल समजले तर पुढचे टॉपिक समजतील. सगळे डिपेंडंट. ठीक आहे. फर्स्ट युनिट हा जो पार्ट आहे ना, हा कॉमनली गोष्टी जे लागणार आहे तुम्हाला प्रिंट करण्यासाठी, कंडिशनसाठी, फॉर लूपसाठी एक बेस्ट प्रॅक्टिसेस हे तुम्हाला थ्रू आउट लागणार. मी फंक्शनमध्ये पण इफ एल्स वापरणार आहे. ठीक आहे. मॉड्यूलमध्ये पण इफ एल्स वापरणार आहे. पुढचे जे पण ॲडव्हान्स कन्सेप्ट असेल त्याच्यामध्ये पण फॉर लूप, इफ एल्स वापरणार आहे. जे कंपल्सरी लागणारे मेथड आहे. स्लाइसिंग मेथड असेल, इंडेक्सिंगचे असेल, इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट असेल. जे शिकलो छोट्या-छोट्या गोष्टीचे स्ट्रिंग आपण शिकलोय. व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू कसं असाइन करायचं ते शिकलोय. इन्क्रिमेंट कसं करायचं. फंक्शन्स बिल्ट इन फंक्शन आपण वापरलेले आहेत. आता स्वतःचे फंक्शन बनवायचे कसे, कसे डिफाईन करायचे, कसे कॉल करायचे. म्हणजे टाइप ऑफ फंक्शन असेल विथ पॅरामीटर, विथआऊट पॅरामीटर्स. अजून पण काय विथ रिटर्न व्हॅल्यू, विथआऊट रिटर्न व्हॅल्यू. हे सगळे टाइप्स आपण बघणार. त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स आणि हे. हो. ठीक आहे? ते करूया सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी होत राहतील तुमच्या. काही इश्यू नाही. ठीक आहे. लक्षात आली आहे दोन्ही गोष्ट? हे तर डुएबल होतं. पण हे नेमकं लक्षात आलंय? ठीक आहे. प्रोग्राम पाठवून देईल तुम्हाला. ठीक आहे. मी फोटो काढतो. तुम्हाला फोटो काढून घ्या सध्या. आणि हे ट्राय करून बघा. लक्षात राहील? ठीक आहे. हळू-हळू आपण एक युनिटकडे संपत आले. उद्या सॅटर्डे पण या तुम्ही. तुम्हाला लॅपटॉप आणून तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, ठीक आहे. तुम्ही बसू शकता इथे कारण पुढचं लेक्चर 8:30-4:30 ला असतं. तुमच्याकडे 1-1.5 तास असतात. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. म्हणजे फर्स्ट युनिटचे ज्या गोष्टी तुम्हाला भेटतील, जिथे पण क्वेशन पेपर, प्रॅक्टिकल्स आहेत, ते सगळं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा. तर तुमचं एक्झामचं प्रिपरेशन पण होतंय साइड बाय साइड असं कन्सिडर करा. मग तुम्हाला परत जास्त एफर्ट द्यायची गरज नाही. घरी जाऊन परत पायथन घेऊन बसायची गरज नाही. बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता. ठीक आहे.